हॅलो, तर आज आपण बघतोय गार्लिक ब्रेड रेसिपी। अशी ही झटपट आणि टेस्टी होणारी गार्लिक ब्रेडची फक्त 5 मिनिटांमध्ये रेसिपी कशी करायची ते आज आपण इथे बघणार आहोत। तर नमस्कार, मी प्रिया। मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत ब्रेड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता, ब्राऊन किंवा व्हाईट। आणि त्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 8 ते 10। आपल्याला लसूण थोडी जास्तच लागणार आहे, आपण गार्लिक ब्रेड बनवते त्यामुळे। आता ही लसूण आपल्याला एकदम बारीक किसून घ्यायची आहे। तुम्हाला किसायची नसेल तर एकदम तुम्ही बारीक सुरीने अशी चॉप करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता लसूण आपली किसणीने अशी ही किसून झाली आहे बारीक अशी। तर इथे बघा आपल्याला लागणार आहे बटर। तर इथे मी 2 मोठे चमच बटर घेतला आहे। बटर हा आपल्याला रूम टेम्परेचरवरती घ्यायचा आहे। आता यामध्ये ॲड करूयात किसून ठेवली होती ती लसूण, मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये जाईल अर्धा छोटा चमच चिली फ्लेक्स, त्यानंतर अर्धा छोटा चमच ऑरिगेनो, त्यानंतर घालूया एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ऑरिगेनो नक्की घाला, खूप मस्त टेस्ट येते गार्लिक ब्रेडला। तर हे बघा आपलं इथे मस्त असं मिक्स करून झालं आहे। आणि बटर हा ऑलरेडी सॉल्टेड असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही अजिबात। आता हे बॅटर जे आहे ते आपण ब्रेडला लावून घेऊयात। तर हे बघा अशा पद्धतीने आपण ब्रेडच्या एका बाजूला हे असं बॅटर लावून घेणार आहोत। आणि आता ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून झाल्यानंतर ते साईडला ठेवून देऊया। आणि आता दुसऱ्या ब्रेडच्या वरच्या बाजूला आपल्याला घालून घ्यायचा आहे चीज। तर आपल्याला असा हा चीज जो आहे तो किसून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का चीज स्लाइस असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर माझ्याकडे असा हा चीज क्यूब आहे तर तो मी इथे किसून घेते आहे। तर हे बघा आपलं चीज किसून झाल्यानंतर ज्या ब्रेडला आपण बटर लावलं होतं ते यावरती ठेवून घेऊयात। आणि मध्ये चीज घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही वाटल्यास दोन्ही बाजूला बटर लावलं तरीही चालेल, तसेही खूप मस्त लागतात। तर हे बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही ब्रेड इथे तयार करून घेतले आहेत। आता आपण ते टोस्ट करायला घेऊयात। तर टोस्ट करण्यासाठी इथे आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे। आता त्यावरती बटर वगैरे काही लावायची गरज नाही, कारण की ब्रेडला आपण ज्या साईडने बटर लावला आहे त्या साईडने पहिलं शेकून घेणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने आपण तीनही ब्रेड या पॅनमध्ये ठेवून घेऊयात। आणि गॅस ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। सगळ्या ब्रेडला व्यवस्थित शेक लागण्यासाठी आपल्याला तवा असा थोडा फिरवून घ्यायचा आहे। आता 1 मिनिटानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा ते बॅटर लावून घ्यायचं आहे, म्हणजेच ते बटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपण तीनही ब्रेडला हे बॅटर लावून घेणार आहोत। तर आपण जे बटरचं मिक्सचर बनवलं होतं ते 6 स्लाइसला अगदी परफेक्ट झालं। तर हे बघा एक साईडने आपली एक बाजू शेकली गेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ती बाजू शेकून घेऊया। खूप इझी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी कडकडून भूक लागली आहे आणि काहीतरी असं पटकन पोट भरणारं पाहिजे आणि पटकन होणारं सुद्धा पाहिजे, अशा वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। खूप मस्त अशी चमचमीत लागते एकदम। तर हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असं दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण हे ब्रेड दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचे आहेत। तर हे बघा मस्त असे हे तिन्ही ब्रेड एक दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असे भाजले गेले आहेत। आता ते आपण बाहेर काढून घेऊयात। आणि हे ब्रेड आता गरम गरम असतानाच आपण त्याचे स्लाइस करून घेणार आहोत। तुम्ही असेही खाल्ले डायरेक्ट तरीही चालेल। तर हे बघा अशा पद्धतीने मी एका ब्रेडचे 3 असे स्लाइस करत आहे। तर आपले इथे सगळे ब्रेड कट करून झाले आहेत। मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत रेसिपी इथे तयार झाली आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही साधी सोपी टेस्टी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा। आणि हो, चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।